पहिल्यांदा एकदम टेस्टी भाजीची रेसिपी सांगते, नंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. तर काय करायचं, पहिल्यांदा कढईमध्ये तेल घालायचं, जिरं, मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला कांदा, मीठ घालून चांगला परतून घ्यायचा. आलं लसूण पेस्ट घालायची. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, तो सुद्धा चांगला गळेपर्यंत परतून घ्यायचा. नंतर ओले वाटाणे असतात ना, ते छान शिजवून घ्यायचे बटाट्यासोबतच आणि ते सुद्धा याच्यामध्ये घालायचे. थोडीशी हळद घालायची, थोडीशी मिरची पावडर घालायची. मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे मिरची पावडर अंदाजानं घाला. नंतर उकडून घेतलेले बटाट्याच्या फोडी याच्यामध्ये घालायचा, छान मिक्स करायच्या आणि कोथिंबीर घालायची. थोडंसं वाफवून घ्यायचं आणि बघू शकता मस्त अशी आपली भाजी तयार आहे. आपण रेग्युलर पिवळी भाजी करतोच, एकदा ही करून बघा, सगळ्यांना आवडेल याची खात्रीच आहे. सकाळच्या डब्यामध्ये मी ही पिवळी भाजी, डाळीची आमटी, चपाती आणि भात बनवला होता आणि जसजसे टिफिनवाले आले तसे त्यांचे टिफिन छान असे भरून दिले. शेवटचा टिफिन आला की माझ्या लक्षातच राहत नाही ताट खाली ठेवायचं. असो, तर आमच्याच एका रिलेटिव्हनं माझाच व्हिडिओ मला सेंड केला आणि विचारलं की नवरा एवढा चांगला काम करत असताना तुला टिफिन घालायची गरज आहे का? तर मी काय तिथे त्यांना लांबड लावत बसले नाही. म्हटलं यांना व्हिडिओ थ्रूच उत्तर द्यायचं. आणि गावाला असं वातावरण असतं की मुलगी कितीही शिकली तरी सुद्धा तिच्या मनावर असं बिंबवलं जातं की तुला लग्नानंतर जेवणच बनवायचंय. आणि दुधात साखर म्हणजे मला जेवण बनवायला आवडतं. जर मी जेवण बनवून जेवण कोणाला तरी देऊन 4 पैसे कमवत असेल, माझ्या नवऱ्याला हातभार लावत असेल, तर या लोकांची काय हरकत आहे एक मला समजत नाही. आणि अशा माणसांना नाही का कुठली नस दाबल्यावर काय होतं हे माहिती असतं बरोबर, त्याच्यामुळे आपली नस त्यांच्या ताब्यात द्यायचीच नाही. असो, रात्रीच्या जेवणामध्ये वरण भात, कांद्याच्या पातीची मसूर डाळ घालून भाजी बनवली होती आणि चपाती. तर सगळ्यांना टिफिन भरून दिले. तुम्ही आता सबस्क्राईब करा बरं का.